काल रोजी आमच्याकडे ज्ञानेश्वर महादेव वीर हे मुख्य व्यवस्थापक आहे ज्ञानेश्वर माऊली समाधी संस्थानाचे. यांची आमच्याकडे काल सायंकाळी तक्रार प्राप्त झाली. त्यांच्या तक्रारी अनुषंगाने आळंदी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये त्यांची तक्रार अशी आहे की त्यांच्या संस्थानामध्ये सेवक म्हणून काम करणारा विशाल बाळू वारुळे, वय 33 वर्ष, राहणार 24वाडी, मूळ राहणार नारायणगाव जुन्नर, हा मागील जानेवारी महिन्यापासून हा त्यांच्या संस्थानामध्ये काम करतोय सेवक म्हणून. आणि या महिन्यातल्या 12, 13 आणि 16 तारखेला CCTV फुटेज त्यांनी चेक केला असता त्यांच्या असं लक्षात आलं की मंदिरामध्ये ज्या दानपेट्या ठेवलेल्या आहेत त्या दानपेट्यामधील पैसे काढण्याची, कॅशियर बरोबर पैसे दानपेटीमधून काढून कॅशियर रूममध्ये जमा करण्याची जबाबदारी त्याच्याकडे सोपवण्यात आली होती. आणि त्याने त्या दानपेटीमधून पैसे काढत असताना त्यातील काही पैसे हा त्याच्याबरोबर असलेल्या थैलीमध्ये तो टाकून ते लपून तो घेऊन जात होता आणि कॅशियर रूममध्ये लपून ठेवून घरी जाताना ते पैसे घेऊन जात असल्याचं त्यांना CCTV फुटेजमध्ये दिसून आलं होतं. सदरचं CCTV फुटेज त्यांनी बघितल्यानंतर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून आळंदी पोलीस स्टेशनला सदर सेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल रात्री आम्ही त्याला गुन्ह्यामध्ये अटक करून त्याचा पुढील तपास चालू आहे. मंदिर प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे तो एक 1.5 ते पावणे 2 वर्षापूर्वी आळंदी मंदिरामध्ये सेवक म्हणून काम करत होता. सुरुवातीला त्याने अन्नदान विभागामध्ये काम केलं आणि मागच्या जानेवारी महिन्यापासून तो कॅशियरला दानपेटीतील रक्कम काढण्यासाठी मदतनीस म्हणून काम करत होता. त्याच्यावर काही इतर गुन्हे दाखल आहेत का याबाबतची माहिती आम्ही तो राहत असलेल्या नारायणगाव, जुन्नर, यवत या पोलीस स्टेशनकडे मागणी केलेली आहे. ती माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याप्रमाणे पुढील तपास केला जाईल. जी प्रथम तक्रार प्राप्त झालेली आहे ती 3 दिवसाच्या फुटेजच्या अनुषंगाने सरासरी अंदाजे 5,000 प्रमाणे रक्कम त्यांनी चोरी केली असावी अशी 15,000ची आमच्याकडे प्रथम तक्रार प्राप्त झाली होती. त्याला अटक केल्यानंतर आम्ही जी त्याची घरजडती घेतली त्यामध्ये त्याच्या घरामध्ये 3,83,000 रुपये जवळपास हे रिकवर झालेले आहेत. त्याबाबत ती अमाऊंट कुठली आहे नेमकी आणि त्याबाबतचा तपास आम्ही त्याच्याकडे करत आहोत. जी प्राप्त तक्रार आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही अजून जे बाकी शिल्लक फुटेज आहे ते फुटेज सुद्धा सगळे आम्ही तपासणी करत आहोत. तसेच याच्यामध्ये कुणाचा सहभाग आहे का किंवा याचा कुणी साथीदार आहे का याबाबत सुद्धा पुढील कालावधीमध्ये PCR मध्ये तसा तपास करून ते निष्पन्न केलं जाईल.